विषय असा आहे की नंदुरबार नगर परिषद तसेच शहादा नगर परिषद आणि नवापूर नगर परिषद या तिघांसाठी प्रत्येकी 500 घरकुलाप्रमाणे 1500 शबरी घरकुल मंजूर झाले होते. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब यांनी यासाठी निधीसुद्धा वितरित केला होता. परंतु नंदुरबार शहरामध्ये आजपर्यंत 2 वर्ष होऊन गेली, एकही लाभार्थ्याची निवड झाली नाही, एकही लाभार्थ्याचा लाभ मिळाला नाही. आणि या सर्व प्रकारामुळे आलेला जो निधी आहे सुमारे 1200 लक्ष म्हणजे 1200 कोटी हे पैसे आता वापस जाण्याच्या तयारीमध्ये आहे. जर हे पैसे वापस गेले तर याच्यामुळे प्रशासनाची एक प्रकारे नाचक्कीच होणार आहे. नंदुरबार शहरामध्ये जर आदिवासी वस्त्यांची परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय आहे. तिथं मूलभूत सुविधा नाही आहे आणि त्या मूलभूत सुविधा नसताना सुद्धा तिथले लोक ते कसे राहतात बिचारा त्यांनाच माहिती आहे. तर त्यांना जर या घरकुलांचा लाभ जर मिळाला तर त्यांची प्रगती होईल, त्यांना त्यांचे जे जीवनमान आहे ते उंचावण्यास मदत होईल. तसं नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. हा सर्व आदिवासी समाजासाठी इथं भरीव तरतूद होते. परंतु नंदुरबार नगर परिषद याबाबत अत्यंत उदासीन आहे आणि त्याच्या उदासीनपणामुळे हा जो पैसा आहे हा जर रिटर्न गेला तर मला वाटतं की याच्यामध्ये कोणाचाच फायदा नाही आहे. तरी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यामुळे ते पैशांचा विनियोग झाला तर जो पैसा वापस जाणार आहे तो जाणार नाही. या संदर्भात प्रकल्प अधिकारी पी.ओ. साहेबांनी बी 2-3 वेळेस नगर परिषदेशी संपर्क केलेला आहे. अनेक वेळा त्यांनी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. परंतु नंदुरबार नगर परिषद ही लाभार्थ्यांची निवड करत नसल्यामुळे हा सर्व घोळ इथून मला दिसतोय. तर नंदुरबार नगर परिषदेने कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निधी वापस जाऊ न देता याचा विनियोग करून घ्यायला पाहिजे. धन्यवाद. हा जो निधी आहे हा 2023मध्ये तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी तो निधी इथली परिस्थिती बघून मंजूर केलेला होता. परंतु नंदुरबार नगर परिषदेने आजपर्यंत कोणतीही त्याच्यावर कारवाई केलेली नाही. वास्तविक नंदुरबार नगर परिषदेमध्ये जे काही दिसतंय की तुम्ही आदिवासी वस्त्यांमध्ये खरोखर त्या आदिवासी लोकांना त्या विषयाची खूप गरज आहे, अत्यंत गरज आहे. फक्त चुकीच्या धोरणांमुळे आणि किरकोळ कागद बाकी आहे. प्रत्येक लाभार्थ्यांची यादीसुद्धा तयार आहे. त्यांनी सर्व लाभार्थ्यांनी त्या इथं घरकुलसाठी अर्जसुद्धा केलेले आहे. जवळपास 350 लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि हे जर झालं तर 350 लोकांचे बी काम झालं तरी मोठा एक शहरचा जो दर्जा जो आहे तो चांगला निर्माण होईल मला असं वाटतं. विरोध होतो यासाठी मला वाटतं की डॉक्टर गावित साहेबांनी जेव्हा सुद्धा नंदुरबार शहरासाठी काहीतरी निधी मंजूर करून दिला आहे त्याच्या प्रत्येक निधीला किंवा त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला सत्ताधारी चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध केलेला आहे. तापीवरून जी पाणीपुरवठा योजना होती ती सुद्धा खूप चांगली संकल्पना होती, परंतु नंदुरबार नगर परिषदेने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर विविध समाजांसाठी धार्मिक स्थळांसाठी जवळपास 56 कोटी रुपये गावित साहेबांनी मंजूर करून आणून दिले होते. त्याच्या संदर्भात सुद्धा रघुवंशींनी एक प्रकारे धमकी दिली विविध समाजांना की हा निधीचा वापर फक्त शासकीय जागेवर झाला पाहिजे. याच्या अगोदर अनेक खाजगी जागांवर सुद्धा नंदुरबार नगर परिषदेने बांधकाम केलेलं आहे आणि हे त्यांच्या आम्ही निदर्शनामध्ये सुद्धा आणून दिलेलं आहे. पण तरी सुद्धा हा निधीचा वापर नको व्हायला पाहिजे, एकूण गावित साहेबांचं नाव नको व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी हा विरोध केलेला आहे असं मला वाटतं.